नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत दादर पश्चिम येथील शैतान चौकी पोलीस वसाहतीमध्ये आणि आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्यासाठी ही भव्य मिरवणूक आहे. अरे बचाव! जमली सारी पोर जोमान उभारार गुढी आला पाडव्याचा सण, उभारार गुढी आला पाडव्याचा सण, उभारार गुढी आला पाडव्याचा सण, उभारार गुढी आला पाडव्याचा सण. मंडळी, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावो यासाठी समृद्धीचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. त्याला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं. तेव्हा गुढीला वंदन करून नवीन वर्षाची सुरुवात करूया आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सुरू करूया आता आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि या खेळामध्ये माझ्या सगळ्या ताया आणि माझे भाऊजी आहेत. सगळ्यांबरोबर एकत्र आपण हा खेळ खेळणार आहे. आणि ह्या खेळामध्ये भाऊजींकडे एक चमचा असणार आहे. तो चमचा ते असं तोंडात धरणार, त्यामध्ये एक लिंबू आहे आणि तो लिंबू घेऊन ते चालत चालत माझ्या ताईंपर्यंत यायचं आहे आणि तो लिंबू त्या ताईंच्या तोंडातल्या चमच्यामध्ये तो लिंबू बरोबर सोडायचा आहे आणि तो लिंबू घेऊन ताईंनी ही पुढची जी सफेद लाईन आहे ती पार करायची. जी ताई पहिल्यांदा ही जी सफेद लाईन आहे ही पार करेल ती जोडी असेल आजच्या या खेळाची विजेती. हा, तयार आहे? सगळ्यांना कळलेलं आहे नक्की? काही कन्फ्युजन नाही? हा भाऊजी, काही कन्फ्युजन नाही ना? व्हेरी गुड, क्या बात आहे. हा, व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. 3 म्हटल्यानंतर सुरू करायचा. 1 2 3. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा, फिरा 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 लवकर. हा, क्या बात आहे, मस्त. हा, लिंबू पडला नाही पाहिजे. हा, लिंबू पडला की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायचंय. हा, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायचंय. लवकर. हा, लवकर लवकर लवकर. हा, पुन्हा 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 पहिल्यापासून. हा, जे 5 झाले तरी बाजूला. हा, पुन्हा पहिल्यापासून. हा हा, भाऊजींचा लिंबू काही येतच नाही या चमच्यात. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, मस्त, शबाश. हा, बरोबर लिंबू त्या चमच्यामध्ये. हा, अरे वा, पुन्हा पहिल्यापासून पुन्हा पहिल्यापासून. हा, व्हेरी गुड. हा हा, लिंबू बरोबर चमच्यामध्ये गेला पाहिजे. हा, आणि ये बात. हो हो, ये. हा 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 हा, अरे पुन्हा पहिल्यापासून. हा, व्हेरी गुड. हा हा, चला कम. हा, पटकन. हा, रेडी. ये बात. हा हा, शबाश शबाश शबाश. हा हा, लिंबू. अरे बात आहे, पुन्हा पहिल्यापासून. हा हा, व्हेरी गुड. बरं, आज येणार आहे ना लिंबू चमच्यात? हा हा, व्हेरी गुड, क्या बात आहे. हा, मस्त. हा, शबाश. हा, गेला. अरे बापरे. हा, लिंबू कसं आहे? पक्का की नाही? हा, हो, हळू नका ना, ते लिंबू पुन्हा पडेल. हा, व्हेरी गुड. हा, शबाश. हा, आज जाईल ना आज? हा 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 हा, या बात आहे, लवकर. हा, व्हेरी गुड. हो हो, शबाश, क्या बात आहे. आणि आजच्या शेवटच्या स्पर्धक ज्यांनी ही लाईन क्रॉस केली, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. पहिल्या क्रमांकाची विजेती जोडी, त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. पण पहिला ट्रायल नसते पण या अच्छा, हो का? बरं, आम्हाला तुम्ही सांगितलं असतं आम्हाला कळलंच नसतं.
ठीक आहे, तर पहिली विजेती जोडी आहे. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि दुसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. क्या बा हा अच्छा त्या आहेत. तुम्ही हे सांगितलं नसतं तर हेही आम्हाला कळलं नसतं. हा खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. हो हो व्हेरी गुड. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. भाऊजींनी आता ताईंना उचलायचंय. हा आणि एकदा चमचा आणि लिंबू द्या. हा आणि आता भाऊजींनी ताईंना उचलायचंय. लिंबू पडला नाही पाहिजे भाऊजी. हा चेहऱ्यावरती टेन्शन नाही आहे ना. हा 1 2 3. हा लिंबू पडला नाही पाहिजे. हा लिंबू पडला नाही पाहिजे. हा अरे बापरे. अरे उचलायचं म्हणजे असं नाही हो. हे काय करतायत भाऊजी? तुम्ही कसं उचललं? आता जसं उचल तसं उचललं. वैयक्तिक तुम्ही काय करता ते इथे नाही करायचंय. इथं फक्त ताईंना असं उचलून धरायचं होतं. लिंबू पडला नाही पाहिजे पण लिंबू पडला. हरकत नाही. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. रेडी? हा 1 मिनिट. थांबा. किती किती घाई आहे बघा भाऊजींना. 1 2 3 तर बोलू द्या. हा रेडी. 1. हा पुन्हा लिंबू पडला नाही पाहिजे. हा नाही नाही पुढे नाही जायचंय. तिथे जागेवरतीच. हा हा रेडी. 1 2 3. हा हा शाबाश. हा अरे बापरे. हा क्या बात आहे. हा 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 पुढे नाही जायचंय भाऊजी. तिथे जागेवरतीच. हा हा आणि जवळजवळ 1.5 तास असं उचलून धरायचंय. हा जवळजवळ 1.5. चेहरा चेहरा बघा. तिथे तिथे तर बघा. हे जवळ जवळ थरथरायला लागलेत. क्या बात. लिंबू पडलेला आहे. लिंबू पडलेला आहे. बक्षीस द्या पुन्हा. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. तर मंडळी की मी आहे ना, मी आता माझ्या प्रत्येक ताईच्या घरी जाणार आहे. म्हणजे इथे आपण आलेलो आहे. माझ्या एका ताईच्या घरी इथे आलेलो आहे. तर बाबा गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे की नाही. तर माझ्या ताईचा संसार कसा चाललाय बाबा, सुखाचा, आनंदाचा, व्यवस्थित चाललाय की नाही ते बघण्यासाठी मी प्रत्येक ताईच्या घरी जाणार आहे. आणि ताई आणि भाऊजींमध्ये खेळ खेळणार आहे. तर पहिल्यांदा आपण आलेलो आहोत ह्या माझ्या ताईच्या घरी. ताई तुझं नाव सांग. माझं नाव शांभवी रोहित रासम. आणि भाऊजी तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहित रविराज रासम. अच्छा रोहित भाऊजी आणि ताई. मी आता सांगू तुमच्या दोघांकडे बघून मला असं वाटतं ना की तुमचं लव्ह मॅरेज. हा नाहीये. तेच सांगतोय नाहीये. अरेंज मॅरेज आहे त्यांचं. तर मला कुठून आलं होतं स्थळ? म्हणजे मी ऍक्च्युली एका विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवलं होतं. अच्छा. आणि तिकडनं आमचं नाव जोडून आमचं लग्न जोडून आलं. अच्छा. आणि पहिल्यांदा असा बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला होता? पण घरीच झाला होता. आणि बघता क्षणीच भाऊजी पसंत पडले आणि ठरवलं होतं की हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार. अगदी बरोबर. हो की नाही? अगदी बरोबर. आणि किती वर्ष झाली आता लग्नाला? आमच्या लग्नाला आता 13 वर्ष कंप्लीट झाली. 10 वर्ष कंप्लीट झाली. 13 वर्ष आणि खरी 10 वर्ष झालेली आहेत. भाऊजी म्हणतात 13 वर्ष झालेली आहेत. पण काय ताईंचा स्वभाव कसा आहे? ताई एकदम छान, उत्तम, जेवण बनवण्यामध्ये एकदम एक्सपर्ट. आणि माझ्या कुटुंबाची, माझ्या फॅमिलीला जशी आम्हाला आवश्यक होती तशी मला वाईफ मिळाली. आणि मला फार अभिमान आहे तिचा. वाईफ मिळाली, बायको नाही मिळाली. पत्नीच बायको मिळाली. ठीक आहे आपले. आणि मला तिचा फार अभिमान आहे. आमच्या कुटुंबाला सांभाळून घेते सर्व गोष्टीमध्ये. म्हणजे इवन माझ्या नातेवाईकांपासून आणि माझ्या घरापासून माझी नोकरी अशी असताना सुद्धा तिने भरपूर तिने सॅक्रिफाईस केलेलं आहे. आणि मला फार तिचा अभिमान आहे. खूप छान. पण ताईंचा असा कुठला स्वभाव जो तुम्हाला आवडत नाही, जो तिने बदलला? स्वभाव असा तिचा म्हणजे सांगायचं झालं तर कधी कधी अचानक ती ॲग्रेसिव्ह होते थोडीशी. मला नाही वाटत. तेवढंच तिचा एक स्वभाव निगेटिव्ह आहे. बाकी ती एकदम काम अँड कूल आहे. मला आता ताईंना विचारायचं की ताई काय भाऊजींचा कसा स्वभाव आहे? त्यांचा पण खूप छान स्वभाव आहे. समजूतदार आहेत एकदम. समजूतदार. हो. आणि म्हणजे मला तरी समजून घेतात व्यवस्थित. आणि कुठला स्वभाव आवडत नाही की तो बदलला पाहिजे? नाही असं काहीच नाहीये. असं काहीच नाही. एकदम छान आहे. पण ते म्हणाले की तू लगेच अग्रेसिव्ह होते. मनाविरुद्ध जरा काही बोललं की लगेच थोडीशी होते, जास्त नाही. पण ते पण प्रेम असतं ना भाऊ. प्रेम असतं हे की नाही. आपल्याच माणसाचं आपलं प्रेम असतं. क्या बात आहे. खूप छान. आणि आता आपण मंडळी ताई आणि भाऊजींमध्ये खेळ एक घेणार आहोत आपण. तुमच्या समोर एक परात आहे आणि परातीमध्ये तुम्हाला एक लाल पाणी दिसतेलं आहे. कुंकवाचं एक लाल पाणी आहे. त्या पाण्यामध्ये मी अंगठी टाकणार आहे. हा आणि 1 2 3 म्हटल्यानंतर कमीत कमी वेळामध्ये कोण पटकन अंगठी शोधून दाखवते आणि पकडते ना. पण ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मला अंगठी पाहिजे. तर कोण पटकन अंगठी देणार आहे? क्या बात आहे.
भाऊजींनी लगेच त्यांची अंगठी दिलेली आहे आणि ही अंगठी त्यांनी मला गिफ्ट दिलेली आहे आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने. हा हो की नाही? नक्कीच. चेहरा बघा भाऊजींचा चेहरा बघा. हा चेहऱ्यावरती हसणं आहे पण त्याच्या मागे जे आहे ना, अरे बापरे हो का असं पण होतं का. तर ही अंगठी आहे ठीक आहे. आणि आता ही अंगठी मी ह्या परातीमध्ये टाकणार आहे आणि 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही ती शोधून दाखवायची. ठीक आहे रेडी. ओके एक मिनिट हा, मी आता मागे जाणार आहे कारण हे पाणी वगैरे अंगावरती उडेल. हा हा चला तर मग आता 1 2 3. हो हो ताई ताई शोधून दाखवायची अंगठी. हा अरे क्या बात आहे. भाऊजींनी ही अंगठी शोधून काढलेली आहे. पहिल्यांदा अंगठी भाऊजींनी शोधलेली आहे. असे 3 राऊंड आपण खेळणार आहोत. रेडी पुन्हा एकदा. 1 2 3. ताई आता आपण शोधायची अंगठी आपल्याला मिळाली पाहिजे. हा व्हेरी गुड. हा शबाश शबाश शबाश. हा क्या बात आहे. अरे ये बात. आणि आता गुणसंख्या झालेली आहे 1 आणि 1 आणि आता शेवटचा राऊंड. आणि आता बघूया कोण अंगठी पटकवते. 1 2 3. ओ आणि आता सुद्धा भाऊजींनी अंगठी शोधून काढलेली आहे. म्हणजे आता गुणसंख्या झालेली आहे 2-1. म्हणजे आपल्या आजच्या या खेळाचे विजेते आहेत भाऊजी. ताई तो का नाही जिंकली. पण भाऊजी थँक्यू मला अंगठी तुम्ही हे गिफ्ट केलं दिल्याबद्दल. आणि तुम्ही तुमच्या बहिणीला एक गिफ्ट देणार आहे हे मला माहिती आहे. म्हणजे फिरून तुमच्याचकडे येणार आहे हेही आम्हाला माहिती आहे. क्या बात आहे. 1000 रुपये आहेत. व्हेरी गुड भाऊजी. ताई अंगठी घाल भाऊजी ना. हां या क्या बात आहे. हो हो आणि आजच्या या खेळाची विजेती आहे माझी ताई. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. शेवटी ते घरी देणार आहे. त्या ताईच्या हस्ते आम्ही देणार आहोत. व्हेरी गुड भाऊजी खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आता असंच थांबा कारण आपण जाणार आहोत माझ्या दुसऱ्या ताईकडे. तिच्या घरात तिचा संसार कसा चाललाय ते बघण्यासाठी. या आणि आता आपण आलेलो आहोत माझ्या दुसऱ्या ताईच्या घरी. तिचा संसार कसा चाललाय व्यवस्थित चाललाय की नाही बाबा ते बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि ताई तुझं नाव सांग. माझं नाव सौ दीपाली दिलीप भोसले. दीपाली ताई. आणि भाऊजी तुमचं नाव सांगा. माझं नाव दिलीप भिवाजी भोसले. मला सांगा किती वर्ष झालेत लग्नाला. 32 वर्ष झाली. 32 वर्ष. का ताई हसलीस का. 32 वर्ष झाले म्हटलं ताई हसली का. 32 वर्ष चांगली गेली असं. नक्की पण तू हसलीस का ते सांग मला. हा पहिलाच प्रश्न कोणीतरी विचारला ना. अच्छा किती वर्ष झालेत लग्नाला. कसा स्वभाव आहे माझ्या ताईचा. छान स्वभाव आहे. छान स्वभाव आहे माझ्या ताईचा. आणि कुठला स्वभाव खटकतो जरा की हा स्वभाव तिने बदलायला पाहिजे. तिचं हे कधी कधी टेम्परेचर वाढतं ते कधीतरी व्हायला पाहिजे काय हरकत नाही. आणि ताई भाऊजींचा स्वभाव कसा आहे. चांगलं चांगला आहे, हो. आणि कुठला स्वभाव खटकतो की हा स्वभाव भाऊजींनी बदलायला पाहिजे. तसं नाही म्हणजे बोलतात जिथे पटत नाही तिथे ते बोलतात. तिथे पटत नाही. बरं पहिलं लग्नानंतर पहिलं गिफ्ट काय दिलं होतं भाऊजीने. गिफ्ट साडी दिली होती. आणि ताईने काय दिलं होतं पहिल्यांदा तुम्हाला. आता काय आठवत नाही. आठवत नाही. काय दिलं होतं ताई. शर्ट दिलं होतं. आठवत नाही म्हणते हरकत नाही. त्यांचा वाढदिवसच झालेला लग्नानंतर. हो हो. अच्छा मग त्या 2 मार्चला लग्न झालं. 15 मार्चला वाढदिवस. तुमचा वाढदिवस 15 मार्चला. आणि ताईंचा वाढदिवस कधी असतो. 1 नोव्हेंबर. भीती वाटते सांगताना चुकलं तर. आणि आता हे माझ्या भाऊजींनी ताईंबद्दल तुम्ही सगळं जाणून घेतलेलं आहेत. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. खेळ असा आहे की या परातीमध्ये काही बटाटे आहेत. जास्तीत जास्त बटाटे जो कोणी सोलून काढेल तो असेल ह्या खेळाचा विजेता. आणि आता बघूया कोण जिंकते ते. आणि त्यासाठी मी तुम्हाला हे एक बटाटे सोलायचं कटर हां तर मी ते देणार आहे. आणि 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचं. ठीक आहे. 1 2 3 हां. आणि आता जवळजवळ 1 बटाटा सोलून झालेला आहे ताईचा. शाबास. दुसरा बटाटा सोलायला घेतलेला आहे. भाऊजी मात्र एकाच बटाट्यावरती आहेत अजून. हां भाऊजी बटाटे खूप आवडतात तुम्हाला. ताईने छोटा घेतला होता. ताईने अच्छा ती तिची एक स्ट्रॅटेजी असू शकते ना खेळाची. या तशी 1 बटाटा झाला हो. भाऊजी पेन्सिलला टोक नाही काढायची आपल्याला. आपला बटाटा सोलायचा आहे. काय ताई तू हसतेस का मला सांग. हसतेस का. बटाटा कधी सोललेला नाहीये पण हीच तर गंमत असते ना. संसारामध्ये हे अशी कामं कधी कधी करावीच लागतात आहे की नाही. क्या बात आहे. 4 बटाटे सोलून झालेले आहेत. आणि भाऊजी अजून दुसऱ्याच बटाट्यावरती आहेत. आणि 5वा बटाटा ताईंनी सोलायला घेतलेला आहे.
व्हेरी गुड. आणि आता वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. क्या बात आहे. आणि आता आपण इथे बटाट्याची संख्या आपण इथे मोजणार आहोत. आणि ह्या खेळाचे विजेते आहेत माझे भाऊजी. क्या बात आहे. एकदा जोरदार आहे. क्या बात आहे भाऊजी, 2च बटाटे तुम्ही सोडलेले आता. हरकत नाही. आपली विजेती आहे माझी ताई आणि तिला मी आता बक्षीस देणार आहे. आणि भाऊजींच्याच हस्ते आपण ताईंना बक्षीस देणार आहोत. आणि जास्तीत जास्त बटाटे सोडल्यामुळे आजच्या खेळाची विजेती झालेली ताई. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. हो हो ताई, एक पटकन उखाणा तर झालाच. हा, पैठणीच्या साडीवर शोभते कोल्हापुरी ठुशी, दिलीपरावांचे नाव घेते पाडव्याच्या दिवशी. क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. आज यांच्याकडे खूप गोड बेत आहे कारण बटाट्याची भाजी असणार आहे हे कन्फर्म. हा, कारण इतके बटाटे सोडून झालेले आहेत. आणि आता खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा खेळ आपण आता 2 जोड्यांमध्ये आपण खेळणार आहोत. बघूया कुठली जोडी विजेती होते. पण खेळ असा आहे, दोन्ही जोड्यांसमोर आहेत ना 10 फुगे. सगळे फुगे जी जोडी पहिल्यांदा फुगून फोडेल ती असेल या खेळाची विजेती जोडी. ठीक आहे. तुमच्या समोर 10 फुगे आहेत, तुमच्या सुद्धा 10 फुगे आहेत. आणि तुमच्या फुगे फुगवणार आहेत तुम्ही फुगे फुगवणार आहेत आणि तुमच्यामध्ये तुम्ही फुगे फुगवणार आहेत. किंवा क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मागे जे तुम्ही आहात ना सगळ्या ताया, त्या टाळ्या वाजवण्यासाठी आणि ओरडण्यासाठी आहेत. इतके छान सगळे फेटे बिटे घातलेले आहेत, है की नाही. दिसू दे मस्तपैकी. ठीक आहे. तर ताई, आधी तुझं नाव सांग. अर्चना राजेंद्र सोनावणे. भाऊजींचं नाव राजेंद्र आहे, बरोबर. होय. मी बरोबर ओळखलेलं आहे की नाही. भाऊजी तुमचं नाव सांगा. राजेंद्र ज्ञानदेव सोनावणे. बरोबर. किती वर्ष झाले तुम्ही नोकरीमध्ये आहात? मला 28 वर्ष झाली. आणि कुठे काय सर्व्हिस करतात सगळ्यांना कळू दे आपण, काय आपली नोकरी आहे? सध्या मी आता वाहतूक नियंत्रण कक्ष या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष तिथे तुम्ही सध्या तुम्ही तिथे काम करता. बरं, मला ताई असं विचारायचं की भाऊजींनी असा कधी खूप अपेक्षा दाखवल्या आणि अपेक्षांचा फुगा असा फुगवलेला आहे आणि तो फुटलेला आहे? कधीच नाही. असं कधीच नाही. व्हेरी गुड. मग आज गुढीपाडवा आहे, आपलं नवीन वर्ष आहे. काय संकल्प केले तुम्ही? आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त मी असा संकल्प केला आहे की मी ही जी गुढी उभारत आहे ही गुढी श्री सन्मानासाठी उभारत आहे आणि समतेचे, बंधुतेची, न्यायाची अशी ही माझी गुढी आहे. संविधानाच्या तत्वावर चालणारी माझी गुढी आहे आणि हिचं समृद्धी हो हीच मी अपेक्षा करते आणि सर्वांना सदिच्छा देते. भाऊजी, तुमचा काय संकल्प आहे? असं काही विशेष मी ठरवलेलं नाही किंवा विचार पण केलेला नाही, पण येणारं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं जावं हाच संकल्प आहे माझा. सगळ्यांसाठी, स्वतःसाठी. ताईचा कुठला स्वभाव तुम्हाला जरा खटकतो? थोडं शॉर्ट टेम्पर आहे. शॉर्ट टेम्पर. आहे. बऱ्याच जणांना प्रश्न विचारल्यानंतर ना सगळ्या भाऊजींचं एकच उत्तर आहे की ही जरा शॉर्ट टेम्पर्ड आहे. असं का असतं? पण असं का वाटतं तुम्हाला? का शॉर्ट टेम्पर्ड असतात? काय स्त्रियांचा सगळा राग तुमच्यावरती काढतात ना? मूलभूत स्वभाव. हे तसं भाग पडतात ना वागायला. का तुम्ही असे भाग पडता तुम्ही? बरं, मला एक कळत नाही. आता पोलीस म्हटल्यानंतर एक असा आहे ना खणखर आवाज, एक असा एनर्जी. भाऊजींचा आवाज घरी पण असंच बोलतात एकदम हळू? नाही, घरी भरपूर मोठा आवाज येतो. मग आता हळू का आवाज आहे? नाही, माझा म्हणजे सर्व ओरिजिनल आवाज तसाच आहे. ओरिजिनल आवाज, बेसिक ओरिजिनल म्हणणार किंवा मूळ स्वभाव माझा तर हेच आहे, तसाच आहे. बरं, ताईना कुठल्या नावाने हाक मारता तुम्ही? अर्चनाच. आणि जरा प्रेमात वगैरे, लाडात वगैरे आलात की? अर्चनाच. नक्की. अर्चनाच हाक मारतात? अर्चे वगैरे? नाही, अर्चनाच म्हणतात. अर्चे नाही, परशा आला रे असं नाही ना? आणि आता तुमचं नाव सांगा. अर्चना बाजीराव संदे. भाऊजी, तुमचं नाव सांगा. बाजीराव विष्णू संदे. क्या बात आहे. आणि किती वर्ष झाले सेवेत? 14 वर्ष झाली सर्व्हिसला. काय कुठल्या सेवेत आहात? सध्या आंबोली पोलीस स्टेशनला आहे. आंबोली पोलीस स्टेशनला आहे. कुठला ताईंचा स्वभाव कुठला खटकतोय तुम्हाला? नाही, असं काय नाही, अजिबात नाही. चेहऱ्यावरनं अजिबात दिसत आहे. असं वाटतं की बाबा हा हिने स्वभाव बदलायला पाहिजे. आजपासून गुढीपाडवा आहे किंवा नवीन वर्ष आहे, तर आजपासून हा स्वभाव खूप बदलेल. पटकन चिडणं वगैरे. पटकन चिड हे अपेक्षितच होतं. पटकन चिडणं है ना, पटकन चिडतात सगळे. पण त्याला पण काहीतरी कारण असतं आणि आपल्याच माणसावरती आपण चिडतो. बरोबर आहे की नाही? भाऊजींचा कुठला स्वभाव त्यांनी बदलायला पाहिजे आजपासून असं वाटतंय? काहीच नाही, त्यांनी काहीच बदलायला नको आहे. जे ते जसे आहेत तसे माझ्यासाठी खूप चांगले आहेत. काही रडवलं मला, काहीच बदलू नये असं सांगतायत. त्या बात आहे, मला हरकत नाही. आपला गुढीपाडवा विशेष भाग असाच चालू राहणार आहे कारण प्रचंड धमाल येते, मजा येते. तेव्हा उद्या सुद्धा हीच धमाल तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तेव्हा नक्की बघा
पुढच्या भागात म्हणजे उद्याच्या भागात. क्या बात आहे, टाळ्या.